नमस्कार मंडळी, तुम्ही गुजरात राईड प्लॅन करताय का? तर हा व्लॉग फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. या व्लॉग मध्ये एवढी धमाल मजा आहे ना की काही सांगू. लोकांच्या बंडलात ना न कळत जेवणाची मजाच एक वेगळी असते आणि काहीशे असे खतरनाक प्रसंग ज्याने सरळ आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो. मग तिची सिच्युएशन कशा प्रकारे हँडल केली ते सर्व काही तुम्हाला या व्लॉग मध्ये बघायला भेटेल. गुजरात मधले असे काहीशे ठिकाण जे खरंच खूप बघण्यासारखे आहे आणि हे ठिकाण आपण ह्या सिरीज मध्ये कव्हर केलंय. ही सिरीज 13 ते 19 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. मग येताय ना तुम्ही गुजरात फिरायला, या सिरीजचा हा भाग पाहिला तर चला चालू करूयात. आम्ही निघालोय आता गुजरात दौऱ्यावर, म्हणजे सलग 6 दिवस आमचा हा दौरा असणार आहे आणि या दौऱ्यामध्ये आम्ही जिथं कुठं थांबू आणि गुजरात मधले जे काही विहंगम दृश्य असणार आहे ते आपल्याला ह्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. आता आम्ही आहोत आमची गावदेवी म्हणजे आई येलंबा देवीच्या मंदिराजवळ. आईचं दर्शन घ्यायला आलोय आणि इथून आमचं स्टार्ट होणार आहे गुजरात दौरा. सो आत्ताचे वाजलेत 8 आणि आपण निघतोय कारण आपल्याला मुंबई क्रॉस करून हजिरा जेटी आहे तिथपर्यंत जायचं आहे आणि तिथून गुजरातला रो आहे, त्यात आपण आपल्या बाईक्स वगैरे लोड करणार आहोत आणि सरळ गुजरातला म्हणजे उद्या सकाळी आपल्याला गुजरातला पोहोचायचं आहे. तिथून सोमनाथ मंदिर वगैरे असं काहीच स्पॉट आहेत तिथं जायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण आपल्या गावदेवीचं दर्शन घेऊयात. आता आम्ही आहोत कलंबोलीचा जो फाटा आहे ना तिथे, आणि केवल भाई येण्याची वाट बघतोय. मागच्या वेळेला पण राईडला आम्ही इथंच थांबलेलो. हॅपी बर्थडे. तर हॅपी बर्थडे. हे राईडला कमी ना रॉबरी करायला झालं, बँक रॉबरी करायला झालं. मी घोडबंदर सोडलं, म्हणजे मुंब्रा पासीलचा जो रोड आहे घोडबंदरचा तो सोडला आणि आता मी आहे वसईच्या पाठी. हा मागचा पेट्रोल पंप आहे, तिथं थांबलोय अक्षरशः. जरासा आम्ही स्टॉप घेतलाय 10 मिनिटाचा, थांबू नंतर निघू. घोडबंदरला एवढी ट्रॅफिक होती ना भाई, काहीच सांगू. हे बघा केतनदाच्या गाडीचे कसे लावले स्कूटीवाल्याने. मग कसा वाटला स्कूटीवाल्याने ठोकला तेव्हा केतनदा? अरे स्कूटी मलाच नाही, सगळं ठोकत आला होता तो. आणि त्या ठोक्यात त्याला घरी गेला तेव्हा समजेल फायबर किती बेंड झाला स्कूटीचा. त्याचा समोरचा हे ना काय बोलतात त्याला, शो गेला असेल बहुतेक, मला तर असं वाटतंय. केतनदाची पण गाडीची वाट लावली त्याने, पण काय बोलणार, ट्रॅफिक एवढी असते ना घोडबंदरला, काही सांगू भाई, फुल ट्रॅफिक. ह्याला काहीतरी गाडीचा प्रॉब्लेम होतो आणि दुसऱ्याने गाडीचा प्रॉब्लेम झाला. आता हा झाला काय होतो केवल बाईचा घोडा. तुला त्या राईट साईडला दिसतो. जरा आपण इथं 10 मिनिटं रेस्ट घेऊ आणि त्यानंतर आपल्याला जायचंय पुढे. म्हणजे आता आपला 2 तासाचा प्रवास बाकी आहे, म्हणजे आपण लवकरच आलो असं म्हणायला लागेल आपल्याला. अलीकडे वापीच्या अलीकडे 50 किलोमीटर आहे. कुठं? वापीच्या अलीकडे 50 किलोमीटर अलीकडे. आणि रातोरात आमचा बेत ठरलाय भाई, भाकऱ्या बिकऱ्या निघलंय त्याच. आणि स्पेशल चटणी आहे. आणखी मेनू सांग केतनदा, काय काय चटणी. आणि आता मी काय सांगतो, आता राडा ओढवा डायरेक्ट. बॅकग्राऊंड दत्तरंग तत्तरंग वातरंग वातरंग. आम्ही दुसऱ्या स्टॉपला थांबलोय आणि पोहोचलोय आपण वापीला. वापी ना, वापी. गारवा एवढा आहे ना मित्रांनो, इकडे कॉफीचा वेध ठरलाय. जरा पेट्रोल पंप आसरा आहे आम्हाला आणि काकरण झाले. हे बाकीची बाई पब्लिक झोपलंय. इकडे 2 माणसं आहेत आमचे आणि प्रथमेशदा होऊ शकता. म्हणजे ठंडी भाई, ठंडी है, ये देखो
पूर्ण असा फक्त बर्फ पाण्याची खोटी आहे बस, एवढी एवढा थंड आहे. चाय गरम कॉफी कॉफी नेक्स्ट. आता झालेत आम्हाला 4 वाजलेत आणि निघायचं आहे, कारण आपल्याला आणखीन 3.5 तासाचा प्रवास गाठायचा आहे. सो कॉफी वगैरे पिऊन सरळ आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. 40 गावचा भैया केतनदा, 40 गावचा भैया. हे निंजा आलाय, निंजा. आली बाबा. आपला 3रा स्टॉप आहे आणि आत्ता आपल्याला पोहोचण्यासाठी 92 किलोमीटर आणखीन आहे. म्हणजे 92 किलोमीटरचा आपल्याला पल्ला गाठायचा आहे. सकाळचे 6 वाजले आणि जरासा रेस्ट घेण्यासाठी इथं या 3ऱ्या स्टॉपला पण थांबलो. प्रत्येकी आम्ही पेट्रोल पंपाला थांबतोय, कारण बऱ्यापैकी सुविधा आपल्याला इथूनच भेटत असते. हा आवाज नाहीये नात्या, आम्ही एडिट करू. और रात को घूमने वाले, बैंक रॉबरी वाले देख सकते हो आप. हम जा रहे हैं लौटने के लिए सूरत. सूरत बुरहानपुर पे हम डाका डालेंगे अभी. 7 वाजलेत आत्ताचे आणि हा स्पॉट आहे पलसाना म्हणून. आणि आपल्याला अद्याप 50 किलोमीटर आणखीन जायचं आहे. मग नंतर हजिरा जेटी रो बोट आहे, तिथपर्यंत आपण पोहोचणार आहे. हे बघा यांचा काय चाललंय भाई, याचा वेगळाच नाही राहिला. आणि अक्षरशः एवढी घाण थंडी येत आहे ना. बघाशी आम्ही म्हणजे फ्रेश होण्यासाठी वॉशरूम कडे गेलेलो आणि अक्षरशः तो पाणी पण ना थंड असून सुद्धा आम्हाला तो गरम वाटत होता. एवढी थंडी आहे भाई आणि ती जाणवते चांगलीच. असं वाटतं रे ब्लँकेट आहे ना तो गाडीवर घेऊन बसावं, बेकार थंडी आहे. सो आता इथे या टपरीवर थांबलोय, जरासं खाऊ वगैरे, त्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघू. आता आम्ही हजेराच्या तिकीट काउंटर जवळ आलोय आणि आमचा एक चांगला सीन झालाय. तो म्हणजे असं की प्रथमेशा आणि केतनदाची जी बाईक होती ना तिथंच बंद पडली. आणि सीन असा आहे की इथून ॲक्युरेट 9 वाजता जहाज सुटते, म्हणजे रॅम्प क्लोज होऊन जातं 9 वाजता. आणि तिकीट पण काढायला म्हणजे रिफंड वगैरे आम्हाला भेटणार नाही जर तिकीट काढलं तर. सो आता यांच्यावर आहे हे कसं येतात आले वाटतं. आता इकडे तिकीट काउंटर वरून तिकीट काढतोय आणि आपले 2 आणखीन म्हणजे 4 माणसं आणखीन यायची बाकी आहेत. भाई जर हजेराला येत असाल ना अर्धा-1 तास अगोदरच या, कारण प्रोसेसिंगलाच लय टाइम जातो. म्हणजे एक बाईकच्या प्रोसेसिंगला जवळपास आम्हाला 10 मिनिटं गेले आणि पर आता 2 बाईकचे प्रोसेसिंग आम्हाला करायचं आहे. आता ही कुठली आहे? ही त्या आमच्या. अच्छा सांगितलं सगळं दिलं डिटेल्स. ते हिला आहे 2G नेटवर्क आहे. झालं नाही. ही कुठली आहे? दोघांचे ठीक आहे आता लवकर पालायचं आम्हाला. चल मेरे को भी लगेगा ये. ये स्लिप आपसे ली जाएगी वहाँ. अच्छा जाऊ दे बोलो. Turn left, then your destination will be on the left.
meters. बाईक इथं पार्क केलेत आणि सरळ आता आपण वरती जाणार आहोत. त्याला 4 तास झोपवता ना आता. आता आपण जहाजात बसलोय आणि ही सुटलेली आहे जवळपास अर्धा तास झाला. मगाशी खाऊन वगैरे आपण वरती आलो आणि इथून जवळपास 4 ते 4.5 तासाचा प्रवास करून सरळ गोगा या जेटीला जाणार आहे. मग तिथून आपला जो पहिला पॉइंट आहे म्हणजे सोमनाथ मंदिर तिथं आपण जाऊ. आणि त्याआधी ह्या ओढीवरचं काही तो शॉट दाखवतोय ते एन्जॉय करा तुम्ही. आपल्याला 4 तास आहे आणि या 4 तासामध्ये ना अक्षरशः झोप पण यायला लागले, कारण काल रात्री आपण बाईक राईड करता करताना झोप काय आपली कंप्लीट नाही झाले. सो आता मस्तपैकी 2 ते 3 तास चांगले झोपणार आहोत आणि सरळ गोरगा या जेटीला भेटू आपण. चलो. चार तासानंतर आधी आता पोहोचलोय गोगाला आणि आता आपण सगळं जेवणापासून आलो आहोत. तिला एका गाडीचं काम केलं तो करणार आहोत आणि त्यानंतर आपण सरळ सोमनाथ मंदिराला जाणार आहोत. आपण निघालो आता सोमनाथ मंदिरला जायला मित्रांनो. आणि इथून किती आहे केवळ भाई? 264. अच्छा. आणि जे सकाळी कांड झालेलं ते आता आपण नीट करायला आलोय. हे बघा भाई, ह्या गाडीने आम्हाला ऍडव्हेंचर दिलंय सकाळी चांगलाच, काही बोलणार. केतनदा काय झालं या गाडीला आपल्या? ब्रेक जाम झाला होता रे. हा. बहुतेक माझं पिस्टन किंवा काहीतरी असेल. मग आपण रिलीज केलंय, ब्रेक लागत नाही. आता थोडक्यासाठी म्हणजे सकाळी आमचे लागले असते 10 मिनिटांनी म्हणजे झालं, हे सॉर्ट आउट केलं केतनदानी. पाण्याने याला ढील करून टाकलं. आता जाम झालेलं गाडीच चालत नव्हती. तर आता रो मधून आम्ही उतरलो आणि इथे गॅरेज लागलाय तर काम करायला आणलंय. बघू ह्या गाडीचं काम करायचं आहे. सो ते झाल्यानंतर आपण सरळ सोमनाथ मंदिरला जाणार आहोत. त्या रूटमध्ये आपल्याला कुठलं हॉटेल वगैरे लागलं तर सरळ जेवायला थांबणार आहोत आपण. केतन जा ओके ना? मग पुढे पण डायरेक्ट शोरूमला कॅलिपर टाकायचा. अच्छा, ये तो बड़ा इशू हो गया है. हा प्रॉब्लेम नाही आहे. एकदा नवीन किटच बघू ना. अच्छा, पिस्टन आहे ना, पिस्टन. हा. आज बार होत नाही. पिस्टन जाम झाला. अच्छा. पिस्टन मुलं ते नवीन वाला पण रजिस्टर स्टार्ट पुरा केला तो. हा. जाम झाला ना तो. ठीक आहे, तुम्ही गुरुवार ठीक आहे. बाकी आलो बघू आता पुढे जाऊन भेटतोय की नाही आपल्याला, टाकून घेऊ. चलो. जेवण वगैरे झालंय आणि निघतो आता सरळ सोमनाथला जायला. आणि जेवण निघताना पूर्णपणे गोड होता, म्हणजे ती सवय नव्हती, पण 6 ते 7 दिवस याची सवय टाकायला लागेल. या हॉटेलला आम्ही होतो ते शकताय. आणि केतनदाचा परत एकदा तोच प्रॉब्लेम झालाय. आता बघतोय कुठेतरी शोरूमला सुझुकीचे. इथं नियर बाय कुठे आपल्याला म्हणजे शोरूम वगैरे तर काही दिसलंय नाही. गॅरेजवाले पण करायला मागत नाही. तर टाय कॅलेबर बोलतात, तो गेला वाटतं. चलो रॉबरी केले. सो चला आता निघूयात. आपल्याला कव्हर करायचं आहे 229 किलोमीटर आणि बहुतेक मला तर वाटतंय 9 ते 8 वाजणार आहेत आम्हाला. रातचा व्ह्यू असतो ना सोमनाथचा, तो बघण्यासारखा आहे आणि तो बघण्यासाठी आपल्याला तिथं लवकर जायचं आहे. सो बघू, ट्राय करू. आपल्याला जेवढं पॉसिबल होईल लवकर जायचं तेवढं लवकर आपण जाऊ.
इथे आता शिजुकीचा शोरूम आहे ना, तिथं आलोय. केतनदाची गाडी आहे ती बनवायला. जवळपास अर्धा ते 1 तास व्हायला आलाय. काय करतात काय माहिती आतमध्ये. मी मागातपासून इथं वेट करत बसलो भाई. वेट काय झोपलेलो तिथं ते गादी वगैरे टाकून. त्यांचं काय चाललंय काय माहिती, जाऊन एकदा चेक करतो. असं एक एक मुवमेंट येतात ना, काही सांगणार आता. पण ये देखो, ये देखने जैसा नजारा है भाई. क्या खूबसूरत ये सनसेट हो रहा है अभी. झालंय केतनदा होऊया क्या? काय इश्यू होता? अच्छा निघत पण नव्हतं. हो हा हे यांनी केलं का? म्हणजे माणूस स्वतः बोलतो. हो काय? हा माणूस त्याला एक्सप्रेशन करणार, तुम्ही करणार. हा, हा. तुम्ही शिक्षण घेऊन आपण design वगैरे शिकून त्याचा मग तुम्हाला करून देईल. चला आता गाडी वगैरे झाले, निघायचं आता. पहुंच जाओगा. हा, हा. मी आगे या. खूप चांगलं सपोर्ट दिलं आम्हाला या सर्व्हिस सेंटरने. आणि इथून आता आपण सरळ चाललोय द्वारकाला. आपल्याला जवळपास 2 तास लेट झाले आणि ते कव्हर करायला आपल्याला जरासं स्पीड वाढवायला लागेल आपली. दुसऱ्या साईडला केवल भाई आहे, तो अक्षरशः चिडलाय आमच्यावर. पण काय आता, जर हा काम केला नसताना परत आम्हाला पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम आला असता. थँक्सफुल आहोत आम्ही राजूभाईचे, ज्यांनी आम्हाला खूप सपोर्ट चांगलं केलं आणि आमची गाडी वेळेवर करून दिली. So, चला आता निघूया. Your destination is on the right. आता आम्ही इथं जेवणासाठी आलोय. सोमनाथ मंदिरला पोहोचलोय. जवळपास 11 वाजले. काही कारणांमुळे आम्हाला टाइम झालाय. आता मी सांगत नाही ते नेमकं काय झालं आणि कशामुळं. हॉटेलला आलोय. आमचा हा पण बजेट नव्हता, म्हणजे बजेट आहे पण आपण ह्याच्यापेक्षा आणखीन चांगलं आपल्याला भोजन भेटलं असतं, म्हणजे जेवण वगैरे झालं असतं. जेवणाचं टायमिंग कसं आहे मंदिराचं? 7 ते 11 संध्याकाळी. अच्छा. दुपारी 11 ते 3. तर कोण येत असेल ना तर या टायमिंगला या. मस्त सोय होऊन जाते आणि जेवण पण चांगलं आहे यायचं इकडचं. असेल तर प्रथमेशला कॉन्टॅक्ट करा हा. आणि बुकिंग करा. आणि आपण आपला प्रथमेशदा जो रूम वगैरे बघितलाय त्याची पण डिटेल दे एकदम. रूम कशा आता हे सांग ना. हा हॉटेल आणि हा समोर मंदिर एकच नंबर. हा जेवण आणि हे जेवण समोर मोठं मंदिर. हा घेतोय झोपण्यासाठी. हो. मला आले झोप. जेवतो आणि झोपतो. सकाळी उठून 7 वाजता आरती आहे. 6 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून मंदिर सुरू होतं. 7 वाजता पहिली मंगल आरती होते. त्या आरतीला आपल्याला आठवण राहायचं आहे. 5 वाजता उठून सगळ्यांनी आंघोळ करायची लगेच. जयेश अजून त्या पेट्रोल पंपावरच आहे रे.